आदरणीय काळवे मॅडम यांचा सत्कार भारती धनवे यांच्या हस्ते संपन्न होत आहे. आशाताई नांगडे यांचा सत्कार हसीना सुतार यांच्या हस्ते संपन्न होत आहे. आली नाही आपलं कौशल्यपणा साहित्य संमेलन 2023 मराठी साहित्य परिषद पुणे शाखा दामाजीनगरने आयोजित केलेला आहे आणि आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेलं आहे. सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत. वात्सल्य सुक्त बद्दल थोडंसं माहिती सांगते. वात्सल्य म्हणजे आईवडिलांचं मुलाबद्दलचं प्रेम आणि सुक्त म्हणजे नीट समजावून सांगणे, कुठलीही गोष्ट व्यवस्थित नीट समजेल अशी सांगणे म्हणजे सुक्त. वात्सल्य सुक्त जडे सरांचं हे पुस्तक ज्यामध्ये वडील आणि मुलगी या दोघांच्या भावभावनांचा आणि लहानपणापासून अगदी मुलगी सासरी जाईपर्यंतचा जो कालावधी आहे त्याबद्दलच्या वेगवेगळ्या भावभावनांचं वर्णन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. खूप हृदयस्पर्शी असं हे पुस्तक आहे. या पुस्तकांच्या जवळजवळ 1000 आवृत्त्या झाल्या आहेत. त्यातल्या बऱ्याचशा आवृत्त्या आम्ही घेतल्या आहे आणि या आवृत्त्या आमच्या हॉस्पिटलमध्ये ज्या रुग्णांना किंवा ज्या जोडप्यांना मुलगी झालेली असते अशा जोडप्यांना आम्ही हे पुस्तक भेट देत असतो, जेणेकरून आपल्या भागामध्ये अजूनही पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि मुलगाच पाहिजे अशा हा हट्ट बऱ्याच जोडप्यांचा असतो. तर त्यांना या भावना कळाव्या. मुलगी आयुष्यात असणं किंवा एखाद्या जोडप्याला मुलगी असणं हे फार महत्त्वाचं आहे. मुलीशिवाय जीवन नाही असं माझं स्पष्ट मत आहे, कारण मला मुलगी नाही आहे त्यामुळे मी खूप मिस करत असते ते. तर मुलगी असणं हे खूप छान अनुभूती आहे आणि ती किती हळूवार आणि अलगद भावनांना वाट करून देत असते याचं खूप छान वर्णन जडे सरांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे. या बऱ्याचशा पुस्तकामध्ये बरीच छान माहिती सांगितलेली आहे. या पुस्तकाचं बऱ्याच ठिकाणी म्हणजे सांगली, सोलापूर, अगदी पुण्यामध्ये सुद्धा सादरीकरण झालेलं आहे, मंचीय सादरीकरण. आणि हे मंचीय सादरीकरण सरांची स्नुषा, जी सून कमी पण मुलगी जास्त आहे अशी स्मिता जडे आणि संस्कृत विषयाच्या अध्यापिका सौ अवंतीताई पटवर्धन या दोघी मिळून करतात. आणि बरेचसे प्रोग्राम बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत आणि खूप उत्तम सादरीकरण त्या दोघी करत असतात. तर या परिसंवादाचा आस्वाद आपण सगळ्यांनी घ्यावा आणि एवढाच भावना व्यक्त करून माझं भाषण संपते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाताहाताने कार्यक्रम फुलतो. जेथे जेथे आहेत आमच्या कार्यक्रमाचे शिल्पकार तेव्हा मानलेच पाहिजेत सर्वांचे आभार. उपस्थितांचे आभार व्यक्त करते. संयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि पुढची सूत्रे सौ अवंती पटवर्धन मॅडम यांच्याकडे सोपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. आम्ही दोघी तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. लेकीच्या जन्माबरोबरच पुन्हा नव्याने जन्मणारा तिचा आनंद निधान बाबा.
लेकीबरोबर भातुकली खेळताना ती आपल्याला दुरावणार या जाणीवेने अस्वस्थ होणारा तिचा हळवा बाबा. लेकीनं आकाशात उंच भरारी घ्यावी म्हणून स्वतः जमिनीवर भक्कमपणे पाय रोवून उभं राहणारा तिचा कणखर बाबा. आणि आयुष्याच्या संध्याकाळी लेकीच्या कुशीत विसावणारा तिचा तान्हुला बाबा. खरंच एका कणखर पित्याच्या मागे त्याचं हळवं रूप जे लपलंय ना, ते मला वाटतं अवंती या कवितेच्या माध्यमातून आपल्या समोर येतं. हो, खरंच आहे स्मिता. कारण आई आणि मुलीचं नातं सर्वश्रुत आहे. त्या नात्यांवरती बरेचदा बोललं गेलंय, कविता लिहिल्या गेल्या. मात्र बाप आणि लेकीचं नातं मात्र फारसं बोललं गेलेलं नाही, व्यक्त झालेलं नाही. या कवितांमधून बाप आणि लेकीच्या नात्याची एक हृदयस्पर्शी बाजूच कवीने सगळ्यांसमोर मांडलेली आहे. त्यामुळे या कवितांच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की लेखणी जरी बाबाची असली तरी त्याच्यामधनं कागदावर उतरलेल्या सगळ्या कविता या फक्त लेकीच्याच आहेत. हाच बाबा लेकीच्या आयुष्यातील बालपण, तिचं तारुण्य, त्याच्यानंतर तिचं पाठवणी असेल, त्याच्यानंतर पुन्हा तिचं माहेरी येणार असेल, हे सगळ्या प्रकारचे आयुष्यातले टप्पे अतिशय सुंदर रीतीने टिपतोय आणि जगतोय सुद्धा. आणि अशा या बाप लेकीच्या नात्याची सुंदर गुंफण जी आहे ना, ती प्रत्येक वेळेला कार्यक्रम सादर होत असताना आपल्याला प्रेक्षकांच्या अनुभूतीमधनं जाणवून येते. मला वाटते स्मिता, आपण कविता वाचनाला सुरुवातच करूया का? नक्कीच. लेकीच्या जन्माबरोबर एका बापाचाही जन्म होतो आणि तसेच भविष्यात ही लेक आपल्याला दुरावणारे या एका जाणीवेचा देखील. बाल्यावस्थेत बाबाशी खेळणारी ही लेक अनेक मार्गाने बाबावरचं प्रेम व्यक्त करते. कधी त्याच्या मागे दूर धावत जाते, कधी त्याच्या मांडीवर चढून बसते, कधी कधी तूच उचलून घे असा हट्ट सुद्धा ती करते. मात्र बाबासाठी मात्र त्याची ही लेक मृगजळाप्रमाणे आहे. कारण लेकीच्या सहवासाचे दिवस ठरलेले आहेत. बाबा लेकीशी खेळत असतो, तिच्याबरोबर प्रत्येक दिवसाचा, प्रत्येक क्षणाचा आनंद घेत असतो. मात्र हा सहवास जो आहे तो क्षणिक असल्याचा पुरेपूर अनुभव किंवा पुरेपूर कल्पना देखील त्याला येत असते. तर अशाच अर्थाची लेकीचं बाल्यावस्था टिपणारी सगळ्यात पहिली कविता धावत येऊन सादर करते स्मिता. धावत येऊन तिचे मिठी मारणे पायाला. धावत येऊन तिचे मिठी मारणे पायाला आणि तसेच चिटकून राहणे. कसे सांगावे तिला पोरी, हे सुख फार दिसायचे नसते. झाडाला येते फूल, रंग रूप किती वेगळे. रंग मुळातले मग शोधत राहतो पानावरचा दवबिंदू. वा. परत जाताना ती तिच्या घरी अबोल असते. तरी वळणावर हाक मारल्याचा आभास होतो. बापाच्या ललाटी लिहिलेला असतो विरह पोरीचा. सहवासाचे दिस ठरलेले थांबत नाही काटा काळाचा. वा. कळत नाही कुठे असतो उगम पोरीच्या नात्याचा. खरंच कळत नाही कुठे असतो उगम पोरीच्या नात्याचा. तरीही शोधत राहतो बाप मृगजळात चेहरा तिचा. वा. खूपच सुंदर. आणि ह्याच्यातलं जे लेखन आहे ना, की रंग मुळातले शोधत राहतो पानावरचा दवबिंदू, किती सुंदर कल्पना आहे. खूपच छान उपमा याच्यामध्ये दिले. मग आता अशी ही लेख आहे बाबाची जी दूर दूर धावते, त्याला येऊन बिलगते, त्याच्यानंतर त्याच्या विरहाची जाणीव त्याच्या मनामध्ये रुजवते. अशी ही जी लेख आहे त्या लेकीसाठी बाबा जीवाचं रान करतोय. तिला प्रत्येक गोष्ट योग्य मिळते ना, तिला कशाची कमतरता देखील जाणवत नाहीये ना, याच्याकडे सुद्धा लक्ष पुरवतोय. आणि त्यात बाबाची ही लेक जर रुसून बसली ना तर मग काही बघायलाच नको. बाबा तिचा रुसवा काढण्याचा खूप प्रयत्न करतो. मग तिच्याशी गप्पा मारेल, तिच्याशी खेळेल आणि गरज पडली ना तर कधी कधी सपशेल शरणागती देखील तो तिच्यापुढे पत्करायला मागे पुढे पाहत नाही. लहानपणी त्यानं आधारासाठी लेकीचं बोट धरलेलं होतं.
पण जेव्हाही त्याची लेक समंजस होईल आणि काळजी घेण्यासाठी जेव्हा बाबाचं बोट धरेल ना, तो सुद्धा आनंद बाबासाठी अत्यंत अवर्णनीय असा आहे. हा अनुभव आपल्यातील प्रत्येक बाबांनी घेतलेला असावा असं मला वाटतंय. कारण लेख हा अनुभव सांगण्यासाठी लहान आहे, मात्र बाबांनी मात्र प्रत्येकाने हा अनुभव घेतलेला असावा. म्हणून स्मिता, पाहूया तर आता हा कवितेतील बाबा आपल्या लेकीची समजूत काढतोय तरी कशी. रुसलेल्या लेकीला समजावताना बघा, लेक जर लहान असेल तर, रुसलेल्या लेकीला समजावताना बाजूला ठेवावा आपला अहंकार. रुसलेल्या लेकीला समजावताना बाजूला ठेवावा आपला अहंकार आणि उचलून घेऊन डोळे पुसताना तिचे आता पुन्हा नाही हा रागवणार म्हणून सपशेल माफी मागावी. आनंद इतका कोणताच स्वर्गीय नाही. तिच्या बोबड्या बोलांचा पवित्र घंटानाद मन गाभाऱ्यात निनादताना तिच्या इवल्या गालांवर टेकवावे ओठ. तिच्या बोबड्या बोलांचा पवित्र घंटानाद मन गाभाऱ्यात निनादताना तिच्या इवल्या गालांवर टेकवावे ओठ. आनंद इतका कोणत्याच स्पर्श सुखात नाही. वा. तिच्या मागे चालताना कधी लागत नाही ठेच. अनुभव सगळ्यांना असेल. लेकीच्या मागे चालताना, तिच्या मागे चालताना कधी लागत नाही ठेच. आणि समजा लागलीच तरी नसतो वेदनांचा पेच. वा. ना दम लागतो ना लागते धाप, ना दम लागतो ना लागते धाप. याही वयात धावाधाव करायला कचरत नाही बाप. आता तिचे समंजस प्रौढत्व पाहून बापही टाकू पाहतो कात. आता तिचे समंजस प्रौढत्व पाहून बापही टाकू पाहतो कात. हाती आल्यावर काठी तिचा पदर धरून तिच्या मागे चालता नाही. न खंगता सुखावतो बाप, न खंगता सुखावतो बाप. खूप सुंदर की लेकीच्या मागे धावताना समजा ठेच लागली तर त्याचा वेदनेचा पेच त्याच्यामध्ये नाही, त्याच्या मनापर्यंत वेदना जातच नाहीये. कारण लेक त्याच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, अत्यंत लाडकी आहे. आता हा जो बाबा, हा कवी मनाचा बाबा आहे, साहित्य पंढरीचा वारकरी आहे आणि त्याच्या ज्या कविता आहेत त्या कवितांची प्रेरणा ही प्रामुख्याने त्याची लाडकी लेक. ही लेक जशी लढीवाड आहे, अल्लड आहे, खट्याळ आहे, तशीच त्याची कविता देखील आहे. कधी कधी लेक फुरंगटून बसते तर तिच्याबरोबर त्याची कविताही फुरंगटून बसते. तो लेकीची समजूत घालायचा प्रयत्न करतोय पण लेक मात्र आज अजिबात ऐकायला तयार नाही. मग बाबाही विचार करतो, ठीक आहे, काय हरकत नाही, मी आज लेकीशी बोलणारच नाही. दिवसभराचा बाप लेकीचा रुसवा फुगवा छान चालू आहे, पण रात्री झोपताना मात्र लेक अलगद बाबाच्या कुशीमध्ये झोपायला शिरते आणि हळूहळू तशीच बाबाच्या मनात कविता देखील रुजायला लागते. आणि म्हणूनच बाबा म्हणतो, माझी कविता माझ्या लेकीसारखी, माझी कविता माझ्या लेकीसारखी. बरं का, अंथरुणातून उठलं की कधी कधी चढून बसते मांडीवर. म्हणते, आज तूच कर ब्रश. मी फिरवत राहतो ब्रश तिच्या दातावरून. कवितेला एक फ्रेश सुगंध येतो अंगावर सांडलेल्या पेस्टचा. कधी उचलून घेऊन घ्यावा गोड बाबा मोह होतो. कधी उचलून घेऊन घ्यावा गोड बाबा मोह होतो. पण ती बसते तोंड फिरवून गाल फुगवून. त्या दिवशी शब्द रुसून असतात कवितेतले. मीही ठरवतो मग रुसेनात का शब्द. मी कविताच लिहिणार नाही आणि या कार्टीला तर जवळही फिरकू देणार नाही. रात्री डोळे मिटून ती माझ्या कुशीत शिरते.
माझ्या खरखरीत गालावरून इवला मोरपिसे हात फिरवत राहते. झोपेला आलेली लेक मलाच थोपटू लागते कवितेसारखी. उत्तर रात्री कवितेला नवे धुमारे फुटतात स्पर्शगंधित शब्दांचे. उत्तर रात्री कवितेला नवे धुमारे फुटतात स्पर्शगंधित शब्दांचे. कुणीतरी हळुवार शब्द माझ्या गालांवर इवल्या ओठांनी उमटवत असते. माझी कविता माझ्या लेकीसारखी बरं का. वा, खूपच छान. खरंच लेख आणि कविता किती समसमान आहे ना त्यांच्यामध्ये. आणि बाबांनी देखील अतिशय छान शब्दामध्ये ही कविता उतरवलेली आहे. लेखीचा स्पर्श जो आहे शब्दगंधित तो खूप छान असं वर्णन याच्यामध्ये करतोय. बालपणाच्या टप्प्यातून बाहेर पडून आता ही बाबाची लेख भविष्याकडे भरधाव वेगाने निघाले. स्वप्नपूर्तीच्या वारूवर ती स्वार होऊन वेगाने दौडत चालली आहे. पण तिच्या त्या वेगामुळे बाबाचं काळीज काळजीनं धडधडते. तिच्या काळजीपोटी तो तिला काही गोष्टी सांगण्याचा समजूत घालण्याचा प्रयत्न करतोय. मात्र त्या बाबाच्या सूचना तिला लगाम घातल्यासारख्या वाटतायत. अशा वेळी मात्र बाबा विचार करतोय. त्याला कुठेतरी असं वाटायला लागतंय की मला शब्दांचा योग्य अर्थ लावता येत नाहीये की तो अर्थ माझ्या लेकीला समजून घेता येत नाहीये. पुढील कवितेमध्ये बाबाची अशीच खंत व्यक्त होताना दिसून येते. पाहूया तर शब्दांना खरे तर. शब्दांना खरे तर हवा तसा अर्थ देता येत नाही हेच खरे दुःख. हो, मी काळजीपोटी सांगतो, पोरी उन्हात नको जाऊ, गाडी सावकाश चालव. काळजी वाटते ग मला, राहत जा ना जरा जपून. मी काळजीपोटी सांगतो, पोरी उन्हात नको जाऊ, गाडी सावकाश चालव. काळजी वाटते मला, राहत जा ना जरा जपून. ती म्हणते बाबा तुम्ही उगाच हळवे. ती म्हणते बाबा तुम्ही उगाच हळवे, बघा जग कसं धावतंय भन्नाट गतीनं. मी केविलवाणा शब्दांची पुन्हा पुन्हा जुळवाजुळव करत राहतो. पण मला वाटतं आतनं ते तिच्या समजुती पलीकडचं. आम्ही उभे असतो समोरासमोर, आम्ही उभे असतो समोरासमोर, तरी आमच्यामध्ये असते एक काच धुळीने धुरकटलेली. ती काच दोन्ही बाजूंनी पुसायला हवी. पण कुणी पुसायची? तिचे आयु गतिमान माझे थरथरते हात. तिचे आयु गतिमान माझे थरथरते हात. काच फोडायची कुणी आणि कोंडी फुटायची कधी, कोंडी फुटायची कधी. खूपच सुंदर. एका बाबाची खंत किती मला वाटतं हा अनुभव आपला नेहमी येतो अवंती. म्हणजे आपणही होतो, वडिलांनी सांगितलं ग सावकाशचा हे करू, सगळ्या सूचना वाटतात आपल्यालाही हा अनुभव आलेला आहे. हो, सगळ्यांनाच आलेला असणार आहे. कारण वडिलांच्या सूचना या सगळ्यांनाच काही विशिष्ट टप्प्यानंतर लगामासारख्या वाटायला लागतात. पण बाबांची काळजी जी आहे ती मात्र मनापासून आलेली अत्यंत पराकोटीची काळजी या कवितेमधनं व्यक्त होताना दिसते. बघ स्मिता, आता या कवितेमध्ये त्यांनी असं सांगितलं की बाबा लेकीला अत्यंत पोटतिडकीने सूचना देत आहेत, पण त्यात तिला धाक वाटतोय, नकोशा वाटतायत, नाही सांगितलं तर चालेल असं वाटतंय. पण काही कालखंड गेल्यानंतर मात्र हीच लेख बाबांना अधिकारवाणीने काही सांगायला लागली. बरं, समंजस झाली, प्रगल्भ झाली, बाबांची काळजी वाटायला लागली. आणि तेव्हा तिचे जे शब्द आहेत, तो जो प्रेमळ धाक आहे, तो मात्र बाबाला हवासा वाटायला लागलाय. कारण तिच्या ज्या सूचना असतील, तिचा जो बाबाबद्दल असणारा धाक आहे, त्याच्यामधनं काळजी, प्रेम, जिव्हाळा, ओढ, आपुलकी अशा अनेक गोष्टी डोकवताना बाबाला दिसायला लागतायत. त्याच्या बालपणीच्या आठवणी या तिच्या धाकामुळे कुठेतरी जिवंत झाल्यासारख्या त्याला वाटायला लागल्या. आणि म्हणूनच आता बाबालाच लेकीचा धाक पडलाय की काय असं त्याला वाटतंय. हा धाक सगळ्यांनाच पडलेला आहे, हवासा धाक आहे. हो, नक्कीच आहे.
जरी ती माझी लेक आहे, जरी ती माझी लेक आहे, तरी खरंच मला तिचा धाक आहे, मला तिचा धाक आहे. बर. बाबा रात्री नाही जागायचं, तिचा मला आदेश आहे. बाबा रात्री नाही जागायचं, तिचा मला आदेश आहे, तरी तिला डोळ्यात साठवत मी झोपेच्या अधीन आहे. जरी ती माझी लेक आहे, तरी खरंच मला तिचा धाक आहे. बाबा गोड नाही खायचं, गोडीतच सांगते ती. बाबा गोड नाही खायचं, गोडीतच सांगते ती, तरी तिच्या प्रेमळ शब्दांनी साखर माझी वाढतेच आहे. जरी ती माझी लेक आहे, तरी खरंच मला तिचा धाक आहे. बाबा एकटे नाही बाहेर जायचं, तिची असते सक्त ताकीद. बाबा एकटे नाही बाहेर जायचं, तिची असते सक्त ताकीद, तरी मी भटकतच असतो एकटाच तिच्या आठवणीत. लेकी तुझे सर्व आदेश शिरसावंद्य आहेत, लेकी तुझे सर्व आदेश शिरसावंद्य आहेत, तुझ्यामुळेच ग बालपण माझं परतून आलं आहे. जरी तू लेक माझी, तरी खरंच मला तुझा धाक आहे, मला तुझा धाक आहे. इथे असलेल्या प्रत्येक लेकींनी बाबाला हा धाक नक्कीच दाखवलेला असेल आणि बाबांनी सुद्धा हा अनुभव त्याच्यामधनं घेतलेला असेल. पण आता इतके दिवस टेन्शननी साखर वाढते असं डॉक्टर सांगायचे, पण आता लेकीची गोड बोलल्याने किंवा लेकीच्या गोड बोलण्याने सुद्धा बाबांची साखर जर वाढायला लागली असेल तर एक सुंदर असा आविष्कार आपल्या समोर होता की मला लेकीचा धाक पडला आहे. हे जे वात्सल्य सुक्त हा कवी प्रकाश जडे लिखित जो कविता संग्रह आहे, त्याच्यातल्या प्रत्येक कवितेमध्ये अतिशय सुंदर अशा वत्सल भावाची परिणिती होत असलेली आपल्याला दिसून येते. प्रत्येक कविता ही वात्सल्याने परिपूर्ण, काळजीने परिपूर्ण अशीच आपल्याला दिसते. आता याच्यातल्याच एका कवितेबद्दल मी असं म्हणेल की या बाबांना त्याची कन्या आहे, ती कधी बालभावाची तनया दिसते, कधी यौवनगंध लेणारी नंदिनी दिसते, तर सर्व गुण संपन्न सगुणाही त्याला वाटते. कधी कोमल मनाची ती सकवार वाटते, कधी वळवाची सर तर कधी विद्युल्लता वाटते. अन्नपूर्णा ती नेहमीच आहे, अन्नपूर्णा ती नेहमीच आहे, मात्र गरज पडली तर काली सुद्धा होणार आहे. जबाबदाऱ्या पेलणारी ती करती आहे, तर कधी मातृवत्सल भावाची सरिता सुद्धा आहे. म्हणूनच बाबाला प्रश्न पडलाय की नक्की माझी लेक कशी आहे. पाहूया तर. तशी कळत नाही बाबाला कधी लेक, तशी कळत नाही बाबाला कधी लेक, कधी अशी कधी तशी रूपात भेटते अनेक, कधी अशी कधी तशी रूपात भेटते अनेक. कधी लेकरू होऊन अंगा खांद्यावर चढते, कधी लेकरू होऊन अंगा खांद्यावर चढते, पदर बांधून कधी आघाड्या साऱ्या लढते. हरडीसारखी बावरते, वाघिणीसारखी गुरगुरते, हरडीसारखी बावरते, वाघिणीसारखी गुरगुरते, धावाधाव करून दिसाची लेकरासाठी हंबरते. माहेरी ती ताई असते, शाळेतली ती बाई असते, माहेरी ती ताई असते, शाळेतली ती बाई असते, विठ्ठलाची रखुमाई असते, दोन्ही घरच्या संसारातील वात्सल्य सिंधू आई असते, वात्सल्य सिंधू आई असते. आणि तरी हा बाबा म्हणतोय तशी कळत नाही बाबाला कधी लेक, कधी अशी कधी तशी रूपात भेटतो अनेक. अशी बाबाची लेक विविध रूप लहानपणापासून बाबा बघत आलेला आहे. या कविता सादर करताना किंवा पुस्तक वाचताना स्मिता एक गोष्ट माझ्या लक्षात नेहमी आली की बाबांनी
लेकीचं जास्त निरीक्षण केलंय किंवा बाबालाच लेक जास्त कळली. मला वाटतं आईपेक्षाही बाबाला जास्त. हा नक्कीच. पण वात्सल्य सिंधू उपाधी फक्त आईला आहे. आता मला वाटतं इथून पुढे वात्सल्य या कविता ऐकल्यानंतर वात्सल्य सिंधू पिता अशी उपाधी दिली जाणार आहे. कारण इतके बारकावे एखादा पिता लेकीचे टिपू शकतो. त्यामुळे अतिशय सुंदर अशा कविता. आणि आता आपण बालपणाच्या टप्प्यावरून थोड्याशा पुढच्या टप्प्याकडे सरकूया. ही बाबाची लेक आहे, बाबाची सावली आहे, त्याच्या अंतरंगाचं प्रतिबिंब त्याला वाटतेय अशी ही लेक. मात्र ती उपवर झाल्यानंतर तिची पाठवणी मात्र त्याला करावीच लागणार आहे. खरं तर प्रत्येक बाबासाठी अत्यंत अवघड असा हा प्रसंग आहे. एकीकडे तिला तिचं घर मिळाल्याचा आनंद तर आहेच, पण दुसरीकडे त्याचं घर सुन्या झाल्याची खंतही त्याच्या मनात आहे. तिला तिचा हक्काचा जोडीदार मिळाला आणि तिच्या जीवनाचा इतके दिवस केंद्रबिंदू असलेला बाबा हळूहळू तिच्या परिघामधून बाहेर जायला लागला. लेकीची पाठवणी केल्यानंतर बाबाची होणारी मनाची जी अवस्था आहे ना ती दर्शवणारी अत्यंत हृदयस्पर्शी अशी कविता आहे लेक गेली की. लेक गेली की हरवतात जगण्याचे संदर्भ. कागदावर नुसत्या चोळी उलगडतात निरर्थक आयुष्यासारखे. लेक गेली की रुसते अवघे घर. भिंती लावून घेतात कवाडे आणि अंधारात बुडवून टाकतात जग. लेकीच्या वात्सल्य स्पर्शाने मनात फुललेला मोहोर गळून जातो. न फुलता न दरवळता निष्पर्ण होते आई. लेक गेल्यावर सताड उघड्या खिडकीतूनही येत नाही ऊन. लेक गेल्यावर सताड उघड्या खिडकीतूनही येत नाही ऊन. माझ्या अस्तित्वाची नाही सापडत मलाच खूण. लेक गेल्यावर माहित नाही उगवतो का दिवस, का तमच असते सूर्याच्या पालखीतून मिरवत. वा सुंदर. लेक गेल्यावर बदलते ऋतुचक्र. लेक गेल्यावर बदलते ऋतुचक्र. ऐन उन्हाळ्यात पडतो पाऊस आणि कडाक्याच्या थंडीत श्वासातून जळजळते ऊन. तरीही येईल पुन्हा माहेराला एक दिस हीच आस. येईल पुन्हा माहेराला एक दिस हीच आस. त्यासाठी बापाचा निर्धाराने चालू असतो श्वास. चालू असतो श्वास. चालू असतो श्वास. खरंच लेकीची पाठवणी केल्यानंतर वडिलांच्या मनाची काय अवस्था होत असेल ही आज सगळ्यात पहिल्यांदा या कवितेमध्ये पाठवणी केल्यानंतर धाय मोकलून रडणारी आई दिसते. पण कुठेतरी कोपऱ्यात उभं राहून हलकेच डोळे पुसणारा जो बाबा आहे ना तो आपल्याला दिसत नाही, तो पहिल्यांदा समोर आला. नक्कीच. आणि सगळ्या बाबांची जी मनीची व्यथा आहे किंवा मनीची भावना आहे ती सरांनी अक्षरशः अक्षरांमध्ये उतरवून काढली. आणि प्रत्येक लेकीला देखील कळलं असेल की काय आपल्या वडिलांची अवस्था आहे. कारण लेकीला समजून घेण्यासाठी ती वेगळ्या विश्वामध्ये सध्या आहे, त्यामुळे तिला वडिलांची अवस्था समजून घेता येत नाहीये. मात्र सरांनी ही वडिलांची जी व्यथा आहे ती इतक्या सुंदर पद्धतीने पहिल्यांदाच शब्दबद्ध करून कागदावर उतरवली. अस्मिता, मी एक चित्रपट पाहिला होता. आता हे काय मध्येच, कारण पुढची जी कविता आहे ना त्या कवितेचा संदर्भ मला या चित्रपटात सापडला. बरं. मी एक चित्रपट पाहत होते. चित्रपट जुनाच आहे. त्याच्यामध्ये निळू फुले, उषा नाडकर्णी, मानसी मागीकर असे कलाकार काम करतायत. आणि निळू फुलेंनी एका लेकीच्या अत्यंत प्रेमळ अशा वडिलांची भूमिका त्याच्याच केली आहे. बरं. आणि खूप सुंदर निभावली होती. निळू फुले? हो, निळू फुल्यांनी. आणि अतिशय सुंदर भूमिका ती निभावली होती. प्रसंग असा होता की त्यांच्या लेकीचं लग्न झालंय. ती सासरी गेली आणि लग्न झाल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यांनी वडील तिला पहिल्यांदा भेटायला तिच्या घरी गेले. ती घरी जातात आणि दरवाजामध्ये उभे असतात. लेकीला हाक मारतात आणि हाक मारल्यानंतर वडिलांची हाक आल्यानंतर ती घरामधनं जी धावत सुटते ना ती त्यांच्या जवळ जाऊन आता त्यांना मिठी मारते की काय अशी उत्कटता तिच्या धावण्यात आहे.
उषा नाडकर्णीने तिच्या सासूबाईंचं काम केलं. त्या पाठीमागून ओरडतात, अगं तुला जनाची नाही मनाची तरी आहे का. अक्षरशः एका झटक्यात ती सोन तिथे थांबते आणि त्यावेळेचे जे भाव आहेत ना निळफुलेंच्या डोळ्यातले आणि चेहऱ्यावरचे, ते खरंच आगतिक करून टाकणार आहेत. खरंच आपल्याही मनात कुठेतरी कालवतं आणि विचार येतो, काय हरकत आहे की याच बाबाच्या अंगाखांद्यावर लहानाची मोठी झालेली ही लेक आहे, मग तिने आपल्या वडिलांना जर आलिंगन दिलं तर काय चूक आहे. आणि हा जो प्रश्न आहे तो तेव्हापासून आजतागायत चालत आलेला आहे. आणि पुढची जी आपली कविता आहे बाबाच्या अंगाखांद्यावर, त्याच्यामधनं कवींनी याचं समर्पक उत्तर आपल्याला दिलंय असं मला जाणवतंय. पाहूया तर. बापाच्या अंगा खांद्यावर खेळलेल्या लेकीनं बाबाला द्यावं का आलिंगन. बापाच्या अंगा खांद्यावर खेळलेल्या लेकीनं बाबाला द्यावं का आलिंगन. कारण लेक शेवटी बाईच असते ना. पण बाबाला दिसते लेकीची उत्कटता, तिची भाववेडी स्पंदन आणि सळसळती चेतना. वा. बाबाला दिसते फक्त लेकीची उत्कटता, तिची भाववेडी स्पंदन आणि सळसळती चेतना. लेकीचं बाईपण कळायला त्याचं पुरुषत्व जागच कुठे असतं. वा, सुंदर. लेकीचं बाईपण कळायला त्याचं पुरुषत्व जागच कुठे असतं. लेक झाली की पुरुषाची होते माय. आहा. लेक झाली की पुरुषाची होते माय. वात्सल्य नजरेनच लेकीला न्हाऊ घालते. बाप लेकीला समजणारी एक मोकी भाषा असते, स्निग्धाळलेली, काळजाच्या स्पंदनाने कहिवरलेली. ओली नजर आणि उबदार स्पर्शातील एक आश्वासक भावना निरंतर चिरंतन, निरंतर चिरंतन. वा वा. म्हणजे बाबाची पुरुषाची होते माय, बाप सुद्धा माय होऊ शकतो. कारण आपण मगाशीच म्हटलं वात्सल्य सिंधू माय बरोबर आता वात्सल्य सिंधू पिता पण इथून पुढे येणार आहे. आणि अतिशय मला वाटतं समाजातली ही जी मानसिकता आहे त्याला एक सनसनीत चपरा. नक्कीच ही कविता म्हणजे एक अत्यंत सणसणीत असं उत्तर याच्यातनं कवीने दिलेलं आहे. त्यामुळे मला कधी कधी असं वाटतं माहितीये का स्मिता, खरंच आपल्या लेकी धावत येतात, बाबा बाबा म्हणून बाबांच्या गळ्यात पडतात, काहीच हरकत नाहीये. एक सुंदर असं नातं त्यांच्यामध्ये जे गुंफलं गेलेलं आहे ना, त्याची ही भावनिक मांडणी त्या करतात असं मला कायम वाटतं. कारण लेकीचा बाबा हा तिच्यासाठी कायम पहिला हिरो असतो. बाकीचे सगळे हिरो नंतर, सगळ्यात पहिला हिरो म्हणजे माझे बाबा. त्यामुळे लेकीने बाबाला आलिंगन दिलं तरी काहीच हरकत नाहीये. माहेर स्त्री मनाचा एक हळवा कोपरा. एकदम छान वाटतं ना. म्हणजे कुठल्याही वयात असू दे, कुठल्याही वयात माहेर म्हटलं की खूप छान वाटतं. माझ्या सासूबाईंना या वयात सुद्धा माहेराचा खूप छान आनंद घेता येतो, याचं मला खूप कौतुक वाटतं. कारण माहेर या शब्दाचं कौतुक वाटतं सासू. हा, मला कौतुक वाटतं की सासूबाईंना या वयातही माहेर पण अत्यंत छान उपभोगायला मिळतं. म्हणूनच माहेर हा स्त्री मनाचा हळवा कोपरा. असंख्य आठवणींची कुपी, मायेचा ओलावा आणि फक्त उब प्रेमाची. लेकीच्या विरहानं बाबाचं मन थोडं खट्टू झालंय. पण ती आता माहेरी येणारे म्हटल्यावर त्याच्या मनाचा प्राजक्त पुन्हा एकदा डवरून आलाय. पाऊस पडून गेल्यावर झाकोळलेलं नभ जसं स्वच्छ होतं ना, तशी त्याच्या मनाची अवस्था निर्माण झाली. लेक माहेरी आली खरी, पण माहेरी आल्यानंतर ती स्वतःच्याच घरात अडखळतीये, थोडी बावरतीये. आपलंच घर पुन्हा पुन्हा नव्यानं निरखतीये. तिची ही मनाची चलबिचल पाहून बाबा विचार करतोय, अगं पोरी, तू तुझंच घर कसं काय विसरलीस. तर असा हा बाबांचा विचार पुढच्या कवितेतून व्यक्त होतोय. तू माहेरी आलीस की. तू माहेरी आलीस की चैतन्यानं भरतं घर. अंगणात बहरला पारिजात टपटपतो, पायघड्या घालतो. घरादारात उजळतो मनात प्रकाश. घरादारात उजळतो मनात प्रकाश आणि खिडकीतून उतरतं निळं निळं आभाळ. वा.
तू मात्र उंबऱ्यातच अडखळतस, नव्या घरात आल्यासारखी. हां, चहाची कपशी कुठे ठेवू म्हणून बावरतस. सत्य परिस्थिती आहे. आणि शोधत राहतेस बालपणीच्या ओळखीच्या अनोळखी पाऊल खुणा. पोरी, तू तुझंच घर विसरलीस. बदललं तर काहीच नाही, फक्त या घराने कित्येक दिवसात ऐकला नाही तुझ्या हसण्याचा मंद स्वर. झुळझुळला नाही घरात अलीकडे आनंद वारा. न घराने ऐकली तुझ्या ओठांवरची लाडीक लकेर. तू आलीस, घरही गजबजलं, थोडं गडबडलं आठवणीने. वेलीचे झुले झुलले. दोनच दिसांनी उतरलीस तू झुल्यावरनं. पदराने पुसलेच डोळे आणि निर्धाराने धरलीस वाट परतीची. हंगामी पक्षी करतात म्हणे स्थलांतर शेकडो मैलावर दूर. हंगामी पक्षी करतात म्हणे स्थलांतर शेकडो मैलावर दूर. बापाचं बेट एकाकी त्याच्याच तुडुंब डोळ्यात वाहून जात, वाहून जात, वाहून जात. वा वा, खूप सुंदर, खूप छान छान अशा उपमांनी ही कविता अत्यंत सुंदररित्या नटली, नाही का. बाबाचं बेट एकाकी आहे. खरं तर बाबा एकाकी नाही, घरामध्ये बाकीचे सगळे आहेत की, पण तरी सुद्धा लेक गेल्यानंतर बाबाच्या मनाची अवस्था ही एकाकी बेटासारखी होते. आणि चहाची कपबशी वगैरे चालू होतं ना, ते मध्ये जरा हसत होतं. हा अनुभव लग्न होऊन एक 10 दिवस 15 दिवस झाले तरी घर नवीन वाटायला खरंच आपण वावरतो आपल्याच घरी. त्यामुळे खूप छान असे अनुभव, म्हणजे ह्याच्यामधून बाबा किती बारीक निरीक्षण करतायत ना लेकीचं, की लेक परत आले 10-15 दिवसांनी, पहिल्यांदाच आले लग्न झाल्यानंतर, तरी सुद्धा ती बावरतीये. ही खूप छान अशी भावना याच्यामध्ये बाबांनी उतरवली. आता ही बाबाची लेक आहे, त्याच्या पायाला बिलकते, कधी काही काही गोष्टींसाठी हट्ट करते. एका कवितेमध्ये तर कवींनी असं म्हटलंय की त्यांनी तिला, म्हणजे बाबाला लेकीनी कोर्टामध्ये सुद्धा उभं केलंय. कोर्ट तिचं आहे, ती शिक्षा देणार आहे. आणि शिक्षा कसल्या आहेत तर, बाबा तू घोडा हो, बाबा मला कॅडबरी हवी आहे. आणि जसं जसं वय वाढत जाईल तशा तशा तिच्या शिक्षाही या वेगळ्या वेगळ्या होत चाललेल्या आहेत. तर अशी ही जी लेक आहे ती मात्र आता मोठी झाली, बाबाच्या बरोबरीने जबाबदाऱ्या घेण्यास सक्षम झाली. आता मात्र इथून पुढे तिची भूमिका बदलत गेली. बाबासाठी ती कधी कधी जीवाचं रान करते. बाबासाठी कधी तलवार होते तर कधी त्याची माय देखील होते. तिचा घरातला वावर मोगऱ्याच्या सुगंधाप्रमाणे दरवळणारा आहे. आवश्यकता पडली तर बाबाला आणि घराला वडासारखी भक्कम सावली द्यायला ही ती तयार आहे. ती चिंचेच्या पानासारखी भिरभिरतीये आणि रुईच्या हलक्या फुल्ल कापसासारखी घरात वावरतीये. अबोलीच्या बियांवर सारखी तडतडतीये. आपण पाहिलं असेल, अबोलीच्या बियांवर पाणी टाकलं की त्या तडतडायला लागतात, तशी ती आहे. थोडं स्वभाव वर्णन आहे की अबोलीच्या बियांसारखी ती तडतडतीये आणि कुठेही राहू दे, मनातल्या मनासाठी नेहमीच बाबासाठी मात्र झुरतीये, बाबासाठी झुरतीये. म्हणूनच हा कवी म्हणतोय की अशा लेकी तशा वेड्याच असतात. लेकी तशा वेड्याच असतात. बाबाच्या अंगणात बहरून येतात, सुगंधाने दरवळतात. बाबाच्या अंगणात बहरून येतात, सुगंधाने दरवळतात. लेकी तशा वेड्याच असतात. रणरणत्या उन्हात बाबाच्या घरावर सावली धरतात. रणरणत्या उन्हात घरावर सावली धरतात. आठवांचे वेचून कण पदरात साठवतात. वा, लेकी तशा वेड्याच असतात. मायेच्या चांदण्या दारात सांडतात. मायेच्या चांदण्या दारात सांडतात. प्रसंगी घरासाठी बाबा होऊन संघर्षासही सिद्ध असतात. कारण लेकी तशा वेड्याच असतात. दूर रुजवून दुखऱ्या मुळ्या परक्याच्या अंगणात फुलताना दिसतात. दूर रुजवून दुखऱ्या मुळ्या परक्याच्या अंगणात फुलताना दिसतात. पण बाबाच्या अंगणासाठी मात्र मुकाट्याने झुरताना दिसतात.
मुकाट्याने झुरताना दिसतात, कारण लेकी तशा वेड्याच असतात. वा, लेकी तशा वेड्याच असतात. हे लेकींनाही मान्य आहे आणि बाबांनाही सगळ्या मान्य आहे. आता हे जे वाचलेले सुक्त पुस्तक आहे याच्यामध्ये जवळपास सरांनी 52 एक कविता लिहिलेल्या आहेत. सर्व कविता उत्तम आहेत. प्रत्येक कवितेमधनं एक वेगळी उत्कटता, वेगळा भाव आपल्यासमोर मांडला जातोय. पण कितीही गोष्टी चांगल्या असल्या ना तरी स्मिता त्याला एक शेवट असतो. विराम हा कुठेतरी घ्यावाच लागतो. आपल्या मराठी साहित्याची अशी संकल्पना आहे की कोणत्याही कार्यक्रमाचे विराम जो आहे तो आपण पसायदानाने करतो. आता बाबांचं विश्व म्हणजे बाबाची लेक आहे, कारण पसायदान म्हणजे विश्व प्रार्थना आहे आणि बाबाची लेक हे बाबाचं विश्व आहे. त्यामुळे बाबांनी लेकीसाठी केलेली प्रार्थना जी आहे त्याला साहित्य पसायदान असं आपण नक्कीच म्हणू शकतो. आणि एक वैशिष्ट्य असं की फक्त एका लेकीसाठी नाही, या सगळ्या बसलेल्या ज्या साहित्य क्षेत्रातल्या लेकी आहेत ना त्यांच्यासाठी कवीने मागितलेलं आहे साहित्य पसायदान आहे. कारण हा बाबा साहित्य पंढरीचा वारकरी आहे आणि त्याची जी लेख आहे ती देखील या वाङ्मय क्षेत्रामध्ये सातत्याने वावरते आहे. बाबा वाङ्मय सरितेच्या काठावरती उभा राहतो आणि या लेकीसाठी एक दान मागतो आहे की माझ्या लेकीचं वाङ्मय क्षेत्र सतत बहरत राहू दे. त्या क्षेत्रामध्ये ती अग्रेसर असावी, पण या अग्रेसरितेचा तिला गर्वही नसावा किंवा उपमर्दही तिच्याकडनं घडू नये. तिची लेखणी साहित्यातील प्रत्येक क्षेत्र विहरून यावी, परंतु त्या शब्दामध्ये रुजुता असावी. दामिनीचा लखलखाट आवश्यक आहे, पण तेवढीच रुजुताही गरजेची. तिच्या हातावर असणारी जी वाङ्मय रेखा आहे ती सातत्याने अशीच प्रकाशत राहावी. आणि हे जे साहित्य क्षेत्रातलं साहित्य पसायदान आहे ते सर्व लेकींसाठी बाबांनी नक्कीच मागितलेलं आहे. आताच शिर्के मॅडमनी बोलताना स्मिता असं सांगितलं की त्यांनी वाचलेल्या सुक्ताच्या प्रती घेतलेल्या आहेत, आणखी 800 प्रती घेतल्या आहेत आणि त्यांच्या दवाखान्यात जन्माला येणाऱ्या मुलींच्या बाबाला ती भेट म्हणून देतात. लेख ही ओझं नाही तर ती एक अत्यंत उत्तम अशी भेट आहे आणि ती भेट कशी आहे हे बाबाला कळावं म्हणूनच ही पुस्तकं. अनेक जणांनी ही पुस्तकं घेतली की त्याच्यामध्ये कोणाच्या वाढदिवसाला भेट देण्यासाठी काय भेट द्यावी याच्यावरती ही एक खूप सुंदर असं उत्तर आहे की वात्सल्य सुक्तचं एक पुस्तक ही खूप छान भेट होऊ शकते. तर मग मला असं वाटतं स्मिता, आपण साहित्य पसायदानाने या कार्यक्रमाचा विराम करूया आणि हे साहित्य पसायदान स्मिताने तिच्या सुरेल आवाजात आपल्याला ऐकवावं अशी मी तिला विनंती करते. स्मिता. तुझ्या हातची बहरो लेखणी प्रसवो देखणी शब्दकळा तुझ्या हातावर प्रकाशते रेखा अमृताची भाषा बोलतसे पदरात तुझ्या चैतन्य बघे लेखणीत जागे अंतरीचे लाभला तुला प्रतिभेचा वर ओठावर स्वरमृताचा अचेतन होते झाड फुलारले शब्दगंधी झाले आसमंत तुझी शब्दात वीज उतरावी त्याची भावी ओवी ज्ञानेशाची त्याची भावी ओवी ज्ञानेशाची त्याची भावी ओवी ज्ञानेशाची. धन्यवाद.
तर कविता काळजाला भिडली आणि अनेकांच्या डोळ्यातून ती पाझरली. माझं निरीक्षण असं आहे, स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या डोळ्यातून जास्त पाणी आढळतं. तर अत्यंत सुंदर देखणासा हृदयस्पर्शी कार्यक्रम आपण सादर केला, त्याबद्दल धन्यवाद. यानंतर आपण जेवण्यासाठी जायचं आहे, पण त्यानंतर जेवण करून आल्यानंतर एक अत्यंत असाच देखणा हृदयस्पर्शी कार्यक्रम, गोव्याच्या गावाला जायचं आहे. गोव्याच्या संस्कृतीवर, लोकसंस्कृतीवर आधारित ग्रामीण जीवनाचा प्रवास, ओवीबद्ध प्रवास, असा एक अत्यंत देखणा कार्यक्रम आपण जेवणानंतर ऐकणार आहोत. तर आपण भोजनासाठी भोजन दामाजी एक्सप्रेसचे संपादक सन्माननीय दिगंबर भगरे यांच्या हस्ते होत आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की आपण भोजन कक्षाकडे मार्गक्रमण करावं आणि त्यानंतर लगेचच आपण अर्ध्या तासामध्ये पुढचा जो कार्यक्रम आहे लोकसंस्कृतीवर आधारित ग्रामीण जीवनाचा